गुड मॉर्निंग. नमस्कार. नमस्कार. आपली तशी ओळख नाही, पण पर्यावरण दक्षता मंडळाने आज तुमच्याशी संवाद साधण्याची मला एक संधी दिली आणि त्यासाठी मी थेट मुलुंडहून इथे आले. आता तुम्ही सगळेजण रजिस्ट्रेशन करून फोन करून असे आलेला आहात, त्यामुळे या दिवसाचं महत्त्व काय किंवा हा कोणता दिवस आहे आजचा हे तुम्हाला नक्की माहिती आहे. आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन आहे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन हा 2010 सालापासून साजरा करण्याची सुरुवात झाली. 2010 मध्ये सेंट पीटर्सबर्ग इथे रशियात एक परिषद झाली आणि त्या परिषदेत असं ठरलं की वाघांची संख्या आता कमी कमी होतीये, तर काहीतरी त्याच्यासाठी करायला पाहिजे. आणि असंही ठरलं त्यात की 2010 मध्ये जेवढे वाघ आहेत त्याच्या दुप्पट तरी संख्या करण्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आता दुप्पट संख्या तर नाही झाली, परंतु आपण त्याच्यात निश्चित चांगलं काम केलेलं आहे. संपूर्ण जगात जर वाघ बघितले तर त्याची संख्या साधारण 3980 वगैरे प्लस मायनस आहे. परंतु या जागतिक संख्येत त्यातले 70% वाघ किंवा 2/3 पेक्षा जास्ती वाघ असं मी म्हणेन जे भारतात आहे. आणि म्हणूनच मला वाटतं की आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आहे या वाघांचं संरक्षण करण्याची आणि संगोपन करण्याची आणि त्यांचं संवर्धन करण्याची. अर्थात त्यांचं संवर्धन करताना आकडा वाढला, संख्या वाढली की बाकीचे अनेक प्रश्न निर्माण होतात, हे सुद्धा आपण पुढे थोडंसं बघणार आहोत. आता वाघ म्हणजे पॅन्थेरा टायग्रिस सायंटिफिक भाषेत त्याचं नाव. हा प्राणी आपल्या भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. भारताबरोबरच इतर मलेशिया, दक्षिण कोरिया यांचा सुद्धा वाघ हा राष्ट्रीय प्राणी आहे. आणि हा मार्जार कुळातील प्राणी आहे, म्हणजे इट इज फ्रॉम द कॅट फॅमिली. आणि मार्जार कुळातील हा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात वजनदार असा प्राणी आहे. आता शहरात राहणारी माणसं साहजिकच, आता तुम्हाला माहिती आहे आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन आहे. तसं बघायला गेलं तर आपण वर्षभरात अनेक दिवस साजरे करतो आणि दिवस साजरा करायचं म्हणजे काय हे आपल्याला तसं माहिती आहे. शहरी लोकांना एका टिपिकल पद्धतीने आपण तो साजरा करतो. पण खऱ्या अर्थाने जर आपण कुठलाही दिवस साजरा करायचं म्हटलं तर त्या दिवसाचं महत्त्व, तो का साजरा करायचा याविषयी थोडं माहिती असतं आपल्याला, पण थोडं जास्ती जाणून घेणं मला वाटतं महत्त्वाचं ठरतं. आणि म्हणूनच हा सगळा आजचा घाट जो घातलेला आहे पर्यावरण दक्षता मंडळाने, आज मला इथे येऊन तुमच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी पर्यावरण दक्षता मंडळाचे आभार मानते. आता शहरातला मनुष्य नेहमी असं म्हणेल बऱ्याच अंशी की जंगलात राहणाऱ्या वाघाचा आणि माझा काय संबंध. जंगलात राहणाऱ्या वाघासाठी, त्याच्या संरक्षणासाठी, त्याच्या संवर्धनासाठी म्हणजे काय, मी काय करू शकतो किंवा माझा काय संबंध. तर सुरुवातीलाच मला असं सांगावंसं वाटतं की जे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या अस्तित्वाचा, आपल्या असण्याचा संबंध वाघाशी थेट आहे. ते आपण बघू पुढे. किंबहुना वाघाच्या अस्तित्वाचा संबंध जसा आपल्याशी आहे तसा आपल्या अस्तित्वाचा संबंध वाघाच्या अस्तित्वाशी आहे. आणि म्हणूनच आपण वाघासंबंधी जास्त माहिती घेतली पाहिजे आणि त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले पाहिजे. आता आपण वाघ बघण्यासाठी साधारण अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यानात जातो आणि तिथे आपण जिप्सी मधून बसून वाघ बघतो. आपल्यापैकी बरेच जणांनी वाघ बघितला असेल. किती जणांनी बघितलाय वाघ वाईल्ड मध्ये? सो बऱ्याचशा जणांनी बघितलेला आहे. तर जेव्हा आपण जिप्सी मधून जातो ना, तेव्हा मी नेहमी असं म्हणते की आपण टेलिव्हिजनवर सौंदर्य स्पर्धांमध्ये नेहमी स्पर्धक जेव्हा स्टेजवर चालत येतात तेव्हा त्याला काय म्हणतात, कॅटवॉक. तर या कॅटवॉकला कितीतरी मागे टाकेल असा कॅटवॉक, खरा कॅटवॉक, कारण वाघ इज फ्रॉम द कॅट फॅमिली. तर खरा कॅटवॉक, सुंदर कॅटवॉक
आपल्याला जंगलात पाहायला मिळतो. तेव्हा तो कॅटवॉक पाहण्यासाठी तरी आपण निश्चितपणे जंगलात जावं. आता अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यान थोडंसं आपण अगदी सोप्या शब्दात मी सांगते, फार टेक्निकल याच्यामध्ये आपण जाऊ नकोयात. अभयारण्यामध्ये कसं असतं, अभयारण्य हे कुठल्या तरी एका विशिष्ट प्रजातीसाठी वनस्पती किंवा प्राणी त्याच्या संवर्धनासाठी संगोपनासाठी राखीव असं जंगल असतं. त्या विरुद्ध असं नाही म्हणणार, त्याऐवजी राष्ट्रीय उद्यानामध्ये जो क्षेत्रफळाच्या दृष्टीने पण मोठा असतो अभयारण्यापेक्षा, आणि त्यामध्ये केवळ एक प्रजाती वनस्पतीची किंवा प्राण्याची त्याचं संवर्धन त्याचं संगोपन असा केवळ एवढा हेतू नसतो. तर राष्ट्रीय उद्यानामध्ये संपूर्ण परिसंस्था राखली जाते. एंटायर इकोसिस्टम इज प्रोटेक्टेड. And not only that, along with the ecosystem, if there are any monuments, if there are any maybe temples or forts or anything which is having historical value, all these things are protected in national park. National park मध्ये अजिबात माणसांचा इंटरफिअरन्स होऊ दिला जात नाही असं मी म्हणेन. आणि अभयारण्यामध्ये मात्र थोडंसं माणसांबरोबरचं इंटरॅक्शन किंवा इंटरफिअरन्स थोडासा चालू शकतो. तसे अनेक फरक आहेत दोन्हीमध्ये, पण हा मुख्य फरक आपल्यासाठी लक्षात ठेवण्याचा हाच फरक की अभयारण्यामध्ये फक्त एखादा स्पीशीज किंवा एखादी प्रजाती वनस्पतीची किंवा प्राण्याची ती राखण्यासाठी ते जंगल राखलेलं असतं किंवा ते संरक्षित केलेलं असतं. आता भारताचं बघाल तर साधारण आपल्याकडे 552-55 इतकी अभयारण्य आहेत आणि साधारण 102-3 इतकी राष्ट्रीय उद्यान आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर सुरुवातीला थोडंसं आपण माहिती म्हणून घेऊया आणि मग आपण वाघाकडे जाऊ. महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याकडे साधारण 42 एवढी अभयारण्य आहेत आणि मोठे असे 6 नॅशनल पार्क्स आहेत, म्हणजे राष्ट्रीय उद्यान. आपल्या संजय गांधी नॅशनल पार्क बोरिवलीचा तुम्ही बघितला असेल, तुम्ही गेला असाल कदाचित, त्याचा पण यात समावेश आहे. आता आपल्याकडे जी परिषद व्याघ्र दिनासाठी 2010 मध्ये झाली, त्याच्या कितीतरी आधी आपल्या भारतामध्ये 1973 साली आपल्या त्यावेळच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी वाघाची संख्या म्हणजे जवळजवळ 50 वर्षापूर्वी वाघाची संख्या कमी होताना दिसली म्हणून व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात केली, विच इज कॉल्ड एज पॉप्युलरली कॉल्ड एज अ प्रोजेक्ट टायगर. त्याविषयी पण तुम्हाला माहिती असेल. मला म्हणजे हे पण सांगावंसं वाटतं की मी जे काय बोलते त्यातल्या काही गोष्टी तुम्हाला निश्चित माहिती असतील. जर माहिती असतील तर त्याचं रिव्हिजन झालं असं म्हणूया, आणि नसतील माहिती तर ते आपण लक्षात घेऊया आणि त्याचा काहीतरी पुढे उपयोग करून घेऊया. तर व्याघ्र प्रकल्प 1973 साली सुरू झाला. तेव्हा त्याच्यात साधारण 7 किंवा 8 अभयारण्य होती, म्हणजे जंगलं होती त्याच्यात राखली गेली. आणि आता बघाल तर त्याचा नंबर म्हणजे त्याची संख्या वाढून 8 पासून जवळजवळ 50 एवढी झाली. म्हणजे इतकी सगळी जंगलं आता राखीव आहेत व्याघ्र प्रकल्पाच्या नावाखाली असं म्हणून. परंतु काय होतंय, आपल्याकडे आपण व्याघ्र प्रकल्पामध्ये समाविष्ट ही सगळे जंगलं जरी वाढत गेली असली तरी वाघ हा असा प्राणी आहे की त्याला खूप मोठा आवास लागतो. अधिवास त्याच्या गरजेचा असतो, खूप मोठा अधिवास त्याला लागतो. आणि त्यामुळे होतंय काय की संख्या आपली निश्चित, प्रोजेक्ट टायगरचा परिणाम अतिशय पॉझिटिव्ह आहे, संख्या वाढलेली आहे. आता हे अगदी सोपं आहे समजायला. थोडक्यात एका वाघाला संरक्षित करण्यासाठी आपल्याला संपूर्ण परिसंस्था सांभाळली पाहिजे, सांभाळण्याची आवश्यकता असते. आता जंगल परिसंस्था जेव्हा आपण म्हणतो, कुठली परिसंस्था, मुळात आत्ता आपण जंगल परिसंस्थेविषयी बोलतोय म्हणून, पण मुळात कुठलीही परिसंस्था, एनी इकोसिस्टम is with presence of 2 factors. One is the biotic factor and another one is abiotic factor. And we all know biotic factors म्हणजे काय की प्राणी,
लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स किंवा वनस्पती, प्राणी आणि वनस्पती हे सगळे बायोटिक फॅक्टर्स आहेत विच फॉर्म रादर बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता. आणि ही जैवविविधता ॲक्च्युली आय ऑलवेज से दॅट बायोडायव्हर्सिटी इज द ड्रायव्हर ऑफ इकोसिस्टीम. म्हणजे इकोसिस्टीमला चांगल्या प्रकारे चालवण्यासाठी जैवविविधतेची समृद्ध आणि सशक्त जैवविविधतेची गरज असते. पण दॅट इज नॉट इनफ फॉर एनी इकोसिस्टीम टू बी व्हेरी हेल्दी. इट ऑल्सो नीड्स टू हॅव very strong abiotic factors. Now these abiotic factors which are not living but they are very important factors in an ecosystem, and they may be the soil किंवा खडक असतील, वारा असेल, पाऊस असेल, पाणी सगळ्यात महत्त्वाचं. So all these factors together and the biotic factors, these two together maintain the ecosystem. जसं मी म्हटलं, नुसतं वाघालाच संरक्षण द्यायचं असं नाही. मुळात निसर्गात असलेला प्रत्येक जीव हा महत्त्वाचा आहे. कारण प्रत्येक जीवाचं एक विशिष्ट स्थान आहे, अनन्यसाधारण महत्त्व आहे. कुठली अगदी साधी अन्नसाखळी घेतली तरी छोट्या जीवाचं सुद्धा एक विशिष्ट स्थान आहे. आणि समजा जर ही लिंक साखळीमधली ही जर कडी नाहीशी झाली किंवा त्याला काही डॅमेज झालं तर अगदी दुसऱ्या दिवशी नाही, 2-4 वर्षांनी नाही, 50-100 वर्षांनी नाही, पण निश्चित या साखळीच्या लुप्त होण्याने आपल्या संपूर्ण पर्यावरणाचा समतोल डळमळीत होऊ शकतो. आणि त्याचा विचार आपण आधीपासूनच करायला पाहिजे. आपण असं म्हणून उपयोग नाही की एक प्रजाती गेली, लुप्त झाली तर काय फरक पडणार. जे काय होणार आहे ते 100-500-1000 वर्षानंतर होणार आहे. पण हल्ली तो काळ सुद्धा खूप कमी आलाय, कारण लुप्त होणाऱ्या वनस्पती आणि प्राण्यांची संख्या पण आता खूप जास्ती प्रमाणात वाढलेली आहे. एनिवे, सो दॅट वॉज डिफरंट थिंग. तर हे बायोटिक आणि एबायोटिक दोन्ही फॅक्टर्स पुट टुगेदर मेक्स इकोसिस्टम. आणि these plants and animals or this biodiversity, as I always say, is the driver. आणि म्हणून आपण नेहमी म्हणतो की जैवविविधता आपण जपली पाहिजे. प्रत्येक छोट्याशा प्राण्याचा, जीवाचा आपण सांभाळ केला पाहिजे. त्याला नाहीसं होण्यापासून वाचवलं पाहिजे. याबरोबर आणखीन एक, जसं आपण आता समजून घेतलं की एक वाघ सांभाळण्यासाठी, संरक्षित करण्यासाठी आपल्याला संपूर्ण परिसंस्था सांभाळावी लागते. हा त्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे. म्हणजे जंगलं राखली जातात. त्या निमित्ताने असं मी म्हणेन जंगलं राखली जातात. जसं मी म्हटलं की एबायोटिक फॅक्टर्समध्ये पाणी हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे. आपण बघितलं तर बऱ्याचशा नद्या या जंगलातून उगम पावतात. म्हणजे डोंगरातून, पण डोंगराच्या तिथे असतं ते जंगल, त्या जंगलातून उगम पावतात. जर हा वाघ नाहीसा झाला, वाघाला संरक्षित केलं नाही तर आपली परिसंस्था त्यामुळे बाधित होईल. आणि त्याचबरोबर एबायोटिक फॅक्टर्स सुद्धा बाधित होतील. आणि मग सगळा बॅलन्स, जो इकॉलॉजिकल बॅलन्स म्हणतात, तो डळमळीत होईल. जसं मॅडमनी मगाशी म्हटलं, पौर्णिमा मॅडमनी, की यावर्षीचं थीम आहे की इको रिस्टोरेशन. इको रिस्टोरेशन म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन इकोसिस्टीम रिस्टोरेशन हा खरा शब्द आहे. प्रत्येक प्रकारची परिसंस्था ही जपली गेली पाहिजे. कारण एकदा परिसंस्था जपली की त्याच्यात असणारे बायोटिक फॅक्टर्स आणि एबायोटिक फॅक्टर्स आपोआपच जपले जातील. तर हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा. आता मला असं सांगा तुम्ही की आपण शहरात असलो तरी सुद्धा आपला संबंध वाघाच्या असण्याशी आहे की नाही? निश्चित आहे. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या परिसंस्थांकडनं, म्हणजे इकोसिस्टीम्सकडनं माणूस कितीतरी गोष्टी घेत असतो. अनेक संसाधनं आपण या परिसंस्थांकडनं मिळवत असतो. ज्याला आपण इकॉलॉजीमध्ये इकोसिस्टीम सर्व्हिसेस असं म्हणतात. तर समजा वाघ नाहीसा झाला तर आणखीन एक छोटासा मुद्दा, वाघ जसा परिसंस्था जपतो तसाच वाघ जंगलातील प्राण्यांची संख्या
त्याच्यावर पण नियंत्रण ठेवते. म्हणजे कितीतरी गोष्टी साध्य होतात एका वाघाला संरक्षण दिल्यामुळे. सो दोज कमिंग बॅक टू द पॉइंट, these ecosystem services also will be affected if the forest is degraded, not destroyed पण degraded फॉरेस्ट. म्हणजे आता सध्या तुम्ही जे रुंदाला करता किंवा आम्ही जे टेटवलीला करतोय, इट इज नथिंग एल्स बट द इकोसिस्टीम रिस्टोरेशन. आम्ही आता एक 2च मिनिटात सांगते. इकोसिस्टीम रिस्टोर म्हणजे जंगल, पडीक जंगल आहे, म्हणजे काही थोडीफार झाडं आहेत ओरिजिनल, पण त्या जंगलाला पुन्हा पुनरुज्जीवित करण्यासाठी जे आपण करतो त्याला म्हणायचं इकोसिस्टीम रिस्टोरेशन. आणि हे नुसतं जंगल इकोसिस्टीमसाठी नाही, तो कुठल्याही, यू मे हॅव डिफरंट टाइप्स ऑफ इकोसिस्टीम्स विच नीड टू बी रिस्टोर्ड. हा वेगळा मुद्दा आहे. पण सो एका वाघाला सांभाळल्यामुळे या सगळ्या गोष्टी इन्क्लुडिंग इकोसिस्टीम सर्व्हिसेस या सगळ्या सांभाळल्या जातात. आता आय डोंट नो इफ यू आर कन्व्हिन्स्ड अबाउट इट ऑर नॉट. प्रॉबेबली यू आर हिअर बिकॉज यू आर कन्व्हिन्स्ड की आपण वाघ सांभाळला पाहिजे. तर तुम्ही ही गोष्ट आणखीन 4 जणांना सांगितली आणि त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला की आपण जरी शहरात राहत असलो तरी सुद्धा आपला संबंध वाघाच्या अस्तित्वाशी निश्चित जोडला जाऊ शकतो आणि जोडलेला आहे. आणि हेच एकदा कन्व्हिन्स झालं की आपण काय करू शकतो, आता हा विचार करू. मी तर सगळ्यात प्रथम असं म्हणेन की आज जे जंगल आपल्याकडे आहे, 21-22% जंगल आहे आपल्या भारतामध्ये. तर हे आणि अगदी अगदी खूप क्रिटिकली जर काढलं तर 15 ते 16% आहे. कारण काही काही वेळा त्या 21-22% प्रायव्हेट ग्रीन covers are also counted. Anyway, whatever jungle that we have, the forest we have, is because of the efforts of the forest department. हे निश्चित. आपण फॉरेस्ट डिपार्टमेंटला बऱ्याच वेळा खूप काही चांगलं बोलत नाही, पण तसं नाहीये. फॉरेस्ट डिपार्टमेंटमधली माणसं, अधिकारी म्हणा, गार्ड म्हणा, ते दिवस रात्र 24/7 या जंगलाचं रक्षण करत असतात. त्याच्यात एखादा उडदामाजी काळे गोरे असणारच, परंतु त्यांच्या या एफर्ट्समुळे आज आपली जंगलं संरक्षित आहे. म्हणून आपण त्यांना थँक्यू म्हटलंच पाहिजे की आपल्यासाठी त्यांनी जंगलं राखली आहे, जंगल परिसंस्था राखली आहे, ज्यामुळे आपण जिथे असू तिथे सुखाने राहू शकतो. तर आता या वाघाला वाचवण्यासाठी आपण काय करू शकतो? आपण काही फॉरेस्ट गार्डसारखं तिथे जंगलात जाऊन तिथे पेट्रोलिंग करून किंवा असं काही करू शकत नाही, किंवा कॅमेरा ट्रॅप लावून त्याच्यातनं अनेक चित्र काढून त्यातनं वाघांची जे सेन्सस होतं, ॲनिमल सेन्सस, त्याच्यात भाग घेऊ शकतो, पण आपण फारसं काही त्याच्यात करू शकत नाही. तर आपण काय करू शकतो? मला असं वाटतं की एव्हरीथिंग बॉइल्स डाऊन टू आवर बिहेवियर. व्हॉट वी नीड टू डू इज वी नीड टू डिसिप्लिन आवर सेल्स. एक छोटासा मुद्दा सांगते आणि मग संपवण्याकडे येते. आपण जेव्हा नॅशनल पार्क किंवा सँक्च्युरीत जातो, म्हणजे अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यानात जातो, हा सुद्धा एक भाग आपण करू शकतो. वाघाला बघण्यासाठी, केवळ बघण्यासाठी जाऊ शकतो. परंतु हल्ली असं झालंय, माणसाला असं वाटतं की वाघाचा संबंध आणि माझा संबंध फक्त त्याला जंगलात जाऊन बघण्यापुरता आहे. हो, तो खूप सुंदर प्राणी आहे, व्हेरी एलिगंट, हे ते वाघाविषयी खूप छान छान बोललं जातं, परंतु त्याच्या पलीकडे माझं काही कर्तव्य नाही. जेव्हा आपण अभयारण्यात जातो तेव्हा अभयारण्य 2 भाग असतात त्याचे, एक कोर झोन आणि एक बफर झोन. कोर झोनमध्ये आपण फिरतच नाही, आपण जे फिरतो ते बफर झोनमध्ये फिरतो. कोर झोनमध्ये खरं म्हणजे वनविभागाच्या लोकांना सुद्धा जायची परमिशन नसते. अगदी क्वचित गरज असेल तरच ते त्या कोर झोनमध्ये जातात. पण आपण कोर झोनमध्ये न जाता सुद्धा जेव्हा वाघ बघतो तेव्हा आपली वर्तणूक कशी असते याचा आपण एकदा शांतपणे विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपण त्याच्या अधिवासात जातोय तरी सुद्धा आपण इतक्या बेजबाबदारपणे वागतो, हे अगदी सर्वप्रथम आपण थांबवलं पाहिजे. अगदी छोट्या छोट्या गोष्टी, त्या डिटेलमध्ये मी जाणार नाही कारण तो एक वेगळा भाग आहे, पण आपण जबाबदारीने वागलं पाहिजे एवढंच इथे मिळेल. तर आपण काय करू शकतो याच्यात हा एक मुद्दा आहे की आपण निदान वर्षातनं एकदा, 2 वर्षातनं एकदा तरी आपली जी राष्ट्रीय संपत्ती आहे,
आपला जो राष्ट्रीय प्राणी आहे त्याला बघण्यासाठी इतका सुंदर प्राणी बाहेरून लोक येतात, तर आपण का नाही बघायचं? आपण एकदा तरी तो वाघ बघण्यासाठी गेलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाघ बघायला गेलात आणि वाघ दिसला नाही, हरकत नाही. मी नशीबवान आहे की मी माझं प्राणीशास्त्र हा विषय असल्यामुळे मी एक्सकर्शनला प्रत्येक वर्षी इतकी वर्ष जाते आणि माझ्या नशिबाने मला प्रत्येक वेळी वाघ दिसतो, त्यामुळे मी खुश आहे. पण माणूस जेव्हा वाघ बघण्यासाठी जातो आणि त्याला वाघ दिसत नाही तेव्हा थोडा तो नाराज होतो. पण परंतु तुम्ही जर नीट विचार केलात तर तुम्ही जेव्हा जिप्सीमध्ये बसलेले असता, दॅट ॲम्बियन्स ऑफ द फॉरेस्ट, ते जंगलातलं वातावरण, ती शांतता, ते निसर्ग संगीत, हे सगळं तुम्ही जर अनुभवायला, तो वास जंगलाचा, हे सगळं जर तुम्ही अनुभवायला सुरुवात केली तर मला वाटतं यू वोंट माइंड इफ वन्स यू डोंट सी द टाईम. Anyway, that is one point. What we can do, we can visit sanctuaries or national parks to understand and enjoy rather. We enjoy, but with the discipline. दुसरी गोष्ट, जसं मी सांगायला सुरुवात केली की आपण काय करू शकतो, त्याच्यात पहिलं मी म्हटलं की फायनली कम्स डाऊन टू युअर बिहेवियर. आपण हे सगळ्यांनाच माहिती आहे आता, चावून चोथा झालेले मुद्दे आहेत, पण तरी आपण त्याच्यावर फारसं लक्ष देतोय असं दिसत नाही. देतोय पण हवं तेवढं लक्ष आपण देत नाहीये. प्लास्टिक वापर कमी केला पाहिजे, आपले कार्बन फूटप्रिंट्स कमी केले पाहिजे, आपल्या रिसोर्सेसचा उपयोग ज्युडिशियसली केला पाहिजे. कुठलीही गोष्ट, कुठलाही रिसोर्स जेव्हा आपण वापरतो तेव्हा आपण काळजीपूर्वक त्याचा वापर केला पाहिजे. त्याचा for any reason we should not be wasting or we should not be exploiting that resource. आणि जेव्हा आपण असं डिसिप्लिन वागू तेव्हा आपल्याला खरं या जैवविविधतेचं महत्त्व कळेल असं मला वाटतं. आणि जसं मी मगाशी म्हटलं की तुम्हाला सगळ्यांना हे माहीत आहे अशी माझी अपेक्षा आहे. सो आय हॅव नॉट सेड एनिथिंग न्यू फॉर यू, बट if you know it, it is now your responsibility to pass it on to at least 3 more people or 4 more people to make them understand that why we should conserve tiger. एवढाच आय थिंक द टेक अवे फ्रॉम टुडेज वॉट एव्हर मी जे बडबड केली आत्तापर्यंत, त्यातनं टेक अवे हा आहे की तुम्हाला माहीत असलेलं ज्या गोष्टी होत्या त्याच्यात थोडी भर पडली असेल कदाचित, पण तुम्ही हे जे तुम्हाला माहिती आहे ते आणखीन 4 लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. पुन्हा एकदा पर्यावरण दक्षता मंडळाचे आभार मानते. धन्यवाद.